पौष्टिक अंजीर रोल करण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्रॅम सुके अंजीर, 50 ग्रॅम खजूर, पाव कप काजू, पाव कप बदाम, पाव कप अक्रोड, 100 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, साजूक तूप, चांदीचा वरख. सुकं अंजीर साधारण अर्धा तास पाण्यात भिजवून घ्यायचं. आता पाणी निथळून घेत भिजवलेलं अंजीर, खजूर घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आता तुपात काजू, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया घालून खरपूस परतायच्या. तुपात अंजीर खजुराचं तयार केलेलं मिश्रण 10 ते 12 मिनिटं परतायचं. आता परतलेल्या सुक्या मेव्याची भरड करायची आणि अंजीर खजुराच्या सारणात घालायची. आता हे मिश्रण एकजीव करायचं आणि व्यवस्थित मळून घेत याचे रोल तयार करायचे आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे. आता सिल्वर वरख लावून अशा पद्धतीने याचे काप करायचे. झाले आपले अंजीर रोल तयार. यामध्ये ॲडिशनल साखर नाहीये. अंजीरमध्ये साखर असते, थोडंसं यामध्ये खजूर टाकणार आहोत, त्यातही साखर असते, पण वर्ण आपण कुठल्याच प्रकारची साखर घालणार नाही. अतिशय पौष्टिक आहे. 100 ग्रॅम इथे मी सुकं अंजीर घेतलेलं आहे. ओलं ताजं अंजीर नाही चालणार, सुकं अंजीरच वापरायचं आहे. यामध्ये पाणी घालूयात. अर्धा तास तरी सोक करत ठेवायचं किंवा भिजत ठेवायचं. तुम्ही विचारत असाल की ताजं अंजीर असेल तर येस, ताजं अंजीर असेल तरी चालेल. ताजं अंजीर घ्या, त्याचा मुळाकडचा देठाकडचा भाग काढा, त्याची स्किनही पील करा, मिक्सरमध्ये त्याचा पल्प करून तो तुपामध्ये छान भाजून शिजवून घ्यायचा. पण वर्षभर ताजं अंजीर अवेलेबल नसतं, म्हणून मी इथे सुक्या अंजिराचा वापर करत आहे. आता इथे हे सुकं अंजीर छान फुगलंय, तुम्ही बघू शकाल, छान फुलून आलेलं आहे. अंजीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं, यातलं पाणी पूर्ण निथळून काढायचं. तर 100 ग्रॅम इथे मी सुकं अंजीर घेतलेलं आहे. तर यामध्ये मी घालते 50 ग्रॅम खजूर. समप्रमाणामध्ये घेतलं तरी चालेल, तुम्हाला जर गोड खूप आवडत असेल तर. आणि पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये याची छानशी पेस्ट तयार करून घ्यायची. चला, आता ही पेस्ट इथे बनवून आहे तयार. एकदम स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे. आता पुढे काय करायचं? पुढे 2 ते 3 चमचे साजूक तूप घ्यायचं पॅनमध्ये आणि यामध्ये सुकामेवा घालायचा. काजू, बदाम, अक्रोड आणि हेही एकत्र तुपावर छान परतून घ्यायचं. तर यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही जवस घातलं तरी चालेल. जवसाने हा रोल आणखी पौष्टिक होईल. चला, सुकामेवा छानपैकी परतून झालेला आहे तुपावर. आता हा काढूयात सेपरेट डिशमध्ये. आता हा सुकामेवा बाजूला ठेवूयात आणि याच पॅनमध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आणि ही जी पेस्ट आपण तयार केलेली आहे अंजीर आणि खजूर, ही छान 10 ते 12 मिनिट एकसंध गोळा होईपर्यंत तुपावर भाजून घ्यायची. आता ही अंजीर आणि खजुराची पेस्ट छान परतून आपली तयार होतीये. तोवर इथे ना मिक्सरमध्ये हा तळलेला सगळा सुकामेवा मी ट्रान्सफर केलेला आहे. आता याची फक्त भरड करायची आहे, पूड पावडर काहीच करायची गरज नाही. आता हा आहे ना छान असा एकसंध गोळा तयार झालेला आहे. ही जी पेस्ट आपण परतून घेतली. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात हा सुकामेवा, ज्याची आपण भरड तयार करून घेतली आणि हा यामध्ये छान एकजीव करून घेऊयात. पूर्ण सुकामेवा मी इथे जेवढा घेतला तेवढा सगळा इथे एकजीव केलेला आहे. आता गॅस करते बंद आणि हे मिश्रण हलकंसं आपण थंड करून घेऊ. आता हे मिश्रण आहे की नाही पूर्णपणे थंड झालेलं आहे. हे छान एकत्र एकजीव करून घ्यायचं. हवं असेल तर याचे लाडू देखील वळू शकतं.
आता हा एक संद जो गोळा झाला की याचे 2 लॉग तयार करून घेते मी, 2 रोल तयार करून घेते. सो जनरली काय करतात ना, हा लॉग एका बटर पेपर किंवा फॉइलमध्ये रॅप करतात आणि फ्रीजमध्ये टाईट गुंडाळून सेट करण्यासाठी ठेवतात. पण सगळ्यांकडेच ती फॅसिलिटी असते असं नाही, त्यामुळे आज आपण हे रॅप न करता असंच फ्रीजमध्ये सेट करून घेणार आहोत. सो इथे हे रोल छानपैकी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवले होते आणि छान दिसत आहेत. सिल्वर वर्क आहे, हे उडालं आणि माझ्या हाताला येऊन चिकटलं. पण आता एनिवे वाया नाही घालवायचं ते. ड्रायफ्रूटची बर्फी आहे ही, रूम टेम्परेचरवर 15 दिवस छान टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर महिनाभर छान राहते.